पर तू विठुराच्या रावळाशी काय करतोय? अय्यो, अहो मी आहे ना, मी जाऊन विचारतो बाबाजींना, खडसावून म्हणतो मी. हा हा. अयो बाबाजी, काय हो, का करताय तुम्ही घुसखोरी? रावळा तर म्हणतो मी. ए तू कोण आहेस रे आम्हाला विचारणारा? हा राहुल काय तुझ्या बापाचा आहे का? अहो विचारणारच ना. राहुळ आमचं कोणाचं नसलं तरी शिवाप्पाचं आहे आणि गावच्या श्रद्धेचं ठिकाण आहे. ही पवित्र वास्तू आहे. इथे काहीतरी करायचा विचार करायचा नाही. काहीतरी करत नाही आम्ही गुरुजी रोबाची इथं स्थापना करणार आहे. काय काय बोलताय ते? काय बोलतात ते? काय पण काय बोलताय? हा? काय मोगलाई लागून गेले काय? अरे कोणाच्या परवानगीने इथं स्थापना करणार आहात? हा? मी विचारतो. ओ बाबाजी, या गावकऱ्यांच्या वतीने मी सांगतो तुम्हाला, पाप इथे चालणार नाही बघा. तुमची मनमानी म्हणतो मी. आणि हे शिवाप्पाच्या मालकीचं मंदिर आहे. हा हा, आता शिवप्पा सगळं सोडून परागंदा झालाय, ते राहू दे बाजूला. हा, आमच्या गावात गुरुशिंगरोबामुळं अनेक माणसांची दुःख दूर झालीत. बाबांची जी प्रतिष्ठा आहे त्यांचा हेतू तुम्हाला त्रास द्यायचा नाही. तुमचं कल्याण करायला बाबाजीनं इथे यायचं आहे. चालणार नाही. कोणी बी उठावानी इथं रावळात स्थापना करावी, या आम्हाला कसं काय चालत? हा? अयो पाप बाबाजी, अहो ह्या राऊळाची वारस म्हणजे सखू, तिची घ्यायला हवी ना हो परवानगी म्हणतो मी. काय बरोबर आहे. हा? वय वय परवानगी हवी. सखुताईची परवानगी हवी. वय हा बरोबर आहे, बरोबर आहे. अहो सकुची तर हवीच, पण गावची पण हवी. नाही चालणार तर कोणाची मनमानी? हा हो मग कोणाची मनमानी नाही चालायची. बरोबर आहे बाबाजी, बरोबर आहे. बरोबर म्हणताय. हे बघ सखू, आधीच बजावते. तू तुझ्या जिव्हाळ्याच्या माणसानं बघून वाहवत जाशील आणि असं झालं ना तर त्याचे परिणाम भयंकर होतील, हे लक्षात ठेव. कुणी काहीही म्हटलं तरी आपण आपल्या निश्चयापासून हलायचं नाही. तुझ्या या विठुरायाच्या रावळात गुरुशिंगरोबांची स्थापना करायची. जसं ठरवलंय ना तसंच वागायचं, समजलं? बर 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 समजलं. तुमचं समध्यांचं म्हणणं कळलंय आम्हाला आणि ते बरोबरच आहे. बरोबरच आहे. सखूची परवानगी हवी, मग घ्यायची. वय जाहीर परवानगी घ्यायची, समध्यानी खातर करून घ्या, मग तर झालं झालं. सखूबाई, ओ सखूबाई, आता या इकडं या. विठुऱ्या, किती लाजीरवाणी वेळ आली रे माझ्यावर. तुझ्या समोरच तुझ्या सुंदर सावळ्या कोचिरा रूपासमोरून जिंगरोबाला डोक्यावर मिरवत आणायचंय. माझी मलाच लाज वाटते रे. विठुऱ्या, मला क्षमा कर. अगं ये, जागची हल ना आता. काय रुतून बसलेस का जमिनीत? बाबाजी बोलवतायत ना, ऐकू येत नाही? चल चल.
झिंगरोबा सकूच्या डोक्यावर झिंगरोबा. दशरथ ये रे काय विठुराया काय रे हा प्रसंग काहीच सुधरत नाहीये. आणि काय हे सखू तुझ्या तुझ्या डोक्यावर जिगरोबाची मूर्ती. म्हणजे सकुताई तुम्हाला हे समज मान्य आहे का काय? अहो कसं शक्य आहे. घाबरू नको सकू, आम्ही समजे आहोत तुझ्या बरोबर. अहो सकुताई, अहो विठुरायाच्या रावळात झिंगरोबा. अहो सकुताई आम्हा समजण्याने हे झेपत नाहीये. तुम्ही तरी कसं काय मान्य केलं? आणि तुला मान्य नसेल तर तसं सांग सकू. अगं बोल की सकू, अगं बोल. सखू बाळा बोल ना तुझं म्हणणं आम्हाला कळलं पाहिजे. बोल सखू. अय्यो आता सकू काहीच बोलत नाही आहे. म्हणजे तिची आहे हो या सगळ्याला मुखसंमती म्हणतो मी. जर नसती तर ती स्पष्टपणे बोलली असती की हो तिची ना नाही म्हणजे तिला हे सगळं मान्य आहे हो. विठुराया आता तूच काहीतरी कर. हे दाम्या तू कशाला रे त्याच्या वतीनं बोलतोयस. सकू तू बोल ग तुझ्या तोंडानं सांग. बोला सकुताई. सकुताई बोला. झालं सकुताई तुमचे समजे प्रश्न विचारून झाले हा. आता उत्तर ऐका आणि ते उत्तर मी देणार आहे. कारण सकूची वाचा गेलीये. सकुताईची वाचा गेली. अशी कशी जाईल सकूची वाचा? कारण तिला समध्या संकटातून वारंवार बाहेर काढणाऱ्या झिंगरोबाचा पुन्हा पुन्हा अपमान केला तिनं. आम्ही तरी किती वेळा समजावून सांगितलं तिला, पण शेवटी व्हायचं ते झालं. झिंगरोबाचा कोप झालाच तिच्यावर. झिंगरोबानं तिची वाचाच काढून घेतली.